हॅलो फ्रेंड्स, तर मी आज बनवले होते घारगे. तर पाहू शकता तुम्ही किती टम्म असे फुगलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत पण दिसत आहेत. तर चला पाहूया आपण याची रेसिपी. तर त्यासाठी मी भोपळ्याची वरची साल काढून कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या लावून घेतल्या होत्या, तेही पाणी न टाकता. तर पाहू शकता तुम्ही 1 वाटी मी भोपळ्याचा गर घेतलेला आहे, तर तेवढंच मी गूळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं जायफळ आणि वेलची पूड घातली होती. त्याच्यानंतर मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार नमक घातलेलं आहे. तर याच्यासाठी मला कंप्लीट 3 वाट्या पीठ लागलेलं आहे. त्याच्यानंतर मी मिडियम साईजचा एक गोळा घेऊन अशी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे आणि वाटीच्या साहाय्याने त्याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या केलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता जास्त जाडी नाही आणि जास्त पातळी नाहीत, अशा मिडियम आकाराच्या मी या गारग्या करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती टम्म फुगलेल्या अशा गारग्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही एकदा नक्की घ्या, ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला